नमस्कार मंडळी, तर कसे आहात सगळे? मजेत ना? मी पण एकदम मस्त. तर स्वागत करते आपल्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये. तर इथं आमची मॉर्निंग झाली होती आणि माझं तोंड खूप सुजले. तर जसं आजारी पडलो आहे ना, तसं माझं वेट खूप वाढले, 2-3 किलो तरी वाढले जास्त. म्हणजे माझं कसं होतं, आजारी पडलं की जास्त जेवण जातं, जास्त खाते मी, त्यामुळं गोलमटोल असा चेहरा दिसतो आहे माझा. तर हळूहळू येईल कमी. आणि आमच्या मॅडमांची तर मस्ती चालू होती आणि आज म्हटलं की सुट्टी म्हणजे वेळ आहे तर जरा कपाट आवरून घेऊया. आणि ह्या मॅडम पण खेळत आहेत तोपर्यंत, आणि सोबत तिला नंतर हॉस्पिटलला पण न्यायचं होतं चेकअपसाठी. तर आत्ता कुठे थोडं आम्ही रिकवर होतो आहे सगळेच. आणि एकापेक्षा एक सगळे आजारी पडले होते घरातले सगळेच, आणि त्याच्यामुळं आम्ही बड्डे पण लहान घ्यायचा असं ठरवलं आहे. जास्त मोठा करणार नाही, घरातल्या घरातच करणार आहे. तर आज म्हटलं की साड्या व्यवस्थित, वरचा कप्पा फक्त आवरून ठेवूया, कारण खालचं पण करत बसलं तर इतका टाईम नाही, म्हणजे जिजा करून देत नाही. ती लगेच मग रडायला लागली आणि तसं केलंसुद्धा तिने परत. म्हटलं तर तिनं करून दिलं तर खालचा कप्पा पण आवरायचा. तर मला हा पण पूर्ण कपाट आवरायचं होतं, पण तिनं काहीच करून दिलं नाही. वरचा एक कप्पा कसं तरी लावला, ते पण वरच्या साड्या गडबडीत कशा पण ठेवलेला असला. लास्टला तुम्ही बघालच. तर अशा आमच्याकडे साड्या आहेत ना, ज्या की एकदाही नेसलेल्या नाही आहेत. माझ्या लग्नापासून इतक्या साड्या झाल्यात आणि आमचा पसारा इतका आहे ना घरातला की बास. गाईस, तर एवढ्या साड्या काढलेल्या आहेत. एकच कप्पा फक्त रिकामं केला आहे, तर एवढ्या निघल्यात. आणि ह्यातल्या निम्म्याला जास्त साड्या मी यूजच केलेल्या नाहीत. ही पण माझी साडी, ही एकदासुद्धा घातलेली नाही आहे. ही एक आहे, ही पण नाही घातलेली मी एकदासुद्धा. नवीनच आहे ते साड्या. ही एकदाच नेसलेली आहे फक्त. ही पण एकदा पण घातलेली नाही आहे मी. ही पण छान आहे साडी, ही पण घातलेली नाही आहे बाई, गप ना. आणि ही एकदाच घातलेली आहे, एकदाच यूज झाला ह्याचा. माझ्याकडून जास्त साड्यांचा यूज होत नाही. ही पण एकदा पण घातलेली नाही आहे. आणि ही आईंचे, त्यांचं यूज होतं त्यांच्या साड्यांचा, कारण त्या कशा साड्या नेसतात सारख्या. ही माझी साखरपुड्यातली साडी आहे बघा. पडशील बाळ. ही माझ्या एंगेजमेंटची साडी आहे. आणि अगं काय जिजा, ही एंगेजमेंटची साडी आहे आणि हे एकदा पण म्हणजे एंगेजमेंट नंतर घातलेलं नाही. ह्याचं ब्लाऊज मेन शिवलेलं नाही आहे, ब्लाऊज शिवलेलंच नाही आहे ब्लाऊज ह्याचं. तर एवढ्या साड्या आहेत ज्या की मी घातलेल्या पण नाही आहेत. ती पण एक कोपऱ्यातली, ती पण घातलेली नाही, ही पण घातलेली नाही माझी. म्हणजे निम्म्याला जास्त साड्या अशा मी घातलेल्याच नाही आहेत. तर हे वरचं आधी आवरणार आहे, मग हे खालचं परत काढायला येईल, कारण ह्या मॅडम आता काय करून देतात का नको नष्ट. तर गाईस, असं ना हे व्हाईट झालेलं आहे थंडीमुळं. कशामुळे झालेलं आहे माहीत नाही, पण हे सारखं होतं आहे. तर ह्याला आधी क्लीन करून घेते. काय झालं, लागलं? आता आमची जिजा औषध पिण्यालाय. औषध प्यायच्या, नाही म्हणायचं नाही. आता नाही म्हणायची काय द्या. नाही या औषध पिऊया. पळाली. आमच्या मॅडम औषध प्यायला एवढे नखरे करताना की बास. मला औषध पाजायचं म्हटलं की नाकेनऊ येतात. आणि आमच्या घरात खूप पसारा आहे. म्हणजे काय होतं आहे, बेडरूममध्ये जे लॉफ्ट आहेत ना ते खूप खाली आहेत, आणि ते कपाट जे आहेत ते बसत नाहीत, काहीच बसत नाहीत तिथं. कपाटांची उंची जास्त आणि लॉफ्ट पूर्ण खाली, त्यामुळं आम्हाला बाहेर हॉलमध्ये ठेवावं लागतं आहे. आमचं घर 1 BHK आहे आणि महत्त्वाचं म्हणजे रेंटचं घर आहे, स्वतःचं घर नाही. आम्ही रेंटने राहतो. आमचं स्वतःचं घर आहे मळ्यात. तर आम्ही तर रेंटनं राहतो गावात. त्याची पण स्टोरी आहे, तुम्हाला कधीतरी एकदा सांगेन. आणि असं झाले की आमच्यात खूप म्हणजे खूप पसारा आहे, माणसं कमी आणि पसारा जास्त असं झालं आहे. तर आम्ही घर पण शोधतो आहे बाहेर, विकतच भेटतं आहे का बघतो आहे घर. आणि आमच्या मॅडमांचं नखरं बघू शकताय तुम्ही, किती नखरे करते औषध पिताना. बाबाची आठवण काढतोय सारखं. तर आत्ता झोपून उठलेले आहेत मॅडम, आणि मी खूप प्रयत्न केला झोपायचा, खरं मला झोप आलेली नाही, आलीच नाही झोपलीच नाही मी. 2 तास तरी झोपली, 2-2.5 तास. नाटकी किती करते का.
आणि काय सांगणार होते मी, हां, तर मला झोप आली नाही म्हणून मी आपलं व्लॉग एडिट करत बसलेली. तर आता बाहेरचं कपाटातलं मी वरचा एक कप्पा आवरला आहे, फक्त जास्त काय आवरलं नाही आहे. अशा साड्या ठेवून टाकल्या. मी म्हटलं की घडी नीट घालून ठेवावं, पण ह्या मॅडम लागल्या रडायला कारण तिला झोप आलेली. त्यामुळं मग हिला झोपवलं आणि बाकीचं परत करूया म्हटलं. पिलू बाबा कुठं आहे? कारण आणि बड्डे आहे परवा आणि अजूनसुद्धा मी मागवलेली रेडी टू वेअर साडी आहे, ती अजूनही आलेली नाही आहे. म्हटल्यावरती आता काय मला कळलं ना की काय घालू बड्डेला, नाही आलं तर. कारण ब्लाऊज, साड्या मस्त ठीक आहेत पण ब्लाऊजच नाही आहेत चांगले. आणि मॅडमांच्या आमच्या शिशी चालू आहे, आमच्या मॅडम शिशी करत आहेत. येत आहे बाबा, येत आहे बाबा, आहे ना. आणि जरा असं तिला बरं वाटतंय. तर हे त्यांनी ओमनमधून आणलेले चॉकलेट आम्ही सगळे बसून खात होतो. त्यांचा काय मी सासू सासऱ्यांचा घेतला नाही व्हिडिओ, कारण त्यांनी कपडे व्यवस्थित घातले नव्हते आणि तसं ते बरं पण नाही वाटत दाखवणं. आणि हॉस्पिटलला जाऊन आलेलो, ते काय मी तिकडचं शूट घेतलं नाही, मी विसरलेलीच की आपण ब्लॉग पण करतो आहे. तर इथं मी जिजासाठी केलेली डाळ आणि बीटची खिचडी काय असेल ते, म्हणजे मी असं काहीतरी वेगळं ट्राय करतो तिला खायला घालायला. पण आमच्या मॅडमांना तसलं काही आवडत नाही, नवीन पदार्थ. आमच्या मॅडमांना फक्त तांदळाची खीर आवडते, दुसरं काहीच नको. काय म्हणजे काहीच खात नाही ते दुसरं नवीन काय केलं तर मी हळूहळू तिला सवय लावते. आणि फळं पण खात नव्हती, हळूहळू तिला थोडं थोडं देते मी फळं पण. छान मॅशरनं मॅश करून घेणार आहे. मॅश करायची पण गरज नाही कारण शिजलाय जास्त, त्यामुळे ते बीट जे आहेत ते बीट मॅश करावं लागणार आहे. तर आमचं जेवणाचा अजून काहीच पत्ता नाही आहे. आणि सासूबाई गेल्या जिजाला घेऊन बाहेर थोडं फिरायला, तिला घेऊन, कारण जरा तिचं पण मन लागावं बाहेर. म्हणजे इथं जरा घरात बनवते तोपर्यंत आम्ही घरात काहीतरी हे करते. तर इथं मी कांदे बटाटे काढून ठेवलेत. आज करणार आहे मसाले भात, कारण सगळ्यांचीच तब्येत खराब आहे, माझी, सासूबाईंची, सासऱ्यांची. तर आम्हाला जेवण्याची इच्छा नाही आहे आणि सकाळचं ऑलरेडी थोडंसं शिल्लक आहे, म्हणजे जास्त शिल्लक आहे, कारण सकाळी पण कोण पोट भरून खाल्लेलं नाही. तर आत्ता फक्त मसाले भात करणार आहे, जास्त स्पायसी नाही, नॉर्मल आपलं साधा करणार आहे. तर आत्ता तिला पाणी उकळत ठेवलं आहे पिण्यासाठी जिजाला. आणि आज आहे फक्त मसाले भात, बाकी काहीच नाही. आणि सासूबाई बाहेर घेऊन गेल्यात कारण माझं आवरावं म्हणून जेवणाचं. तर आत्ताच ह्यांचा फोन आलेला की हे गेलेत. तर ह्यांचा फोन आलेला आत्ता गोव्यात आहेत, तर म्हणत होते की लावून देतील, जमलं तर लावून देतील. तर आम्हाला समजत नाही, सारखं नाही. तर आमचं आम्ही एवढे हसले ना, कारण सारखं ये जा. आता दुसऱ्यांदा येऊन गेलेत, ते दिवाळीला आले, त्याच्यानंतर आत्ता आणि 3 दिवस येऊन राहून गेले. तर आता आणि म्हणतात मी आता आणि येतो. तर आता काय करतील कुणास ठाऊक. तर आता घरचे पण खूप हसणार आहेत, म्हणजे त्यांचं सारखं येत आहेत जात आहेत. तर आले तर चांगलंच आहे आमच्यासाठी. पोरगीचा पण बड्डे, त्यांचा पहिला बड्डे, त्यांची पण इच्छा होती की बड्डे सोबत सेलिब्रेट करावा. पण काय ते शेजारचे म्हणा, घरचे सगळे म्हणा, मित्र वगैरे सगळे नावं ठेवतील, हा काय सारखा ये जा करतोय. कारण आत्ता तर कालच गेलेत आणि आता म्हणतायत की मी उद्या जमलं तर येणार. तर काल तर रडत होते मी आणि आज तर हसते मी. मला हसू का रडू काय कळे नाही, एवढं मला पोटात पण दुखते हसून. तर आता मगाशी म्हणत होते की मी जमलं तर येणार आहे. मी जिजाच्या बड्डेसाठी घालण्यासाठी एक रेडी टू वेअर साडी मागवलेली इन्स्टाच्या पेजकडून, तर ती पण सुद्धा आलेली नाही आहे. त्यांना मी मेसेज करून दमले की लवकर पाठवा, कारण आमचं फंक्शन झालं तर काय उपयोगच नाही ना त्या साडीचा परत घालण्यासाठी. तर आमचं ट्विनिंग करायचं ठरलेलं आणि बाकीचे रेड कलरचं आम्ही घालणार होतो 3 जण. तर माझ्याकडे रेड कलरची दुसरी साडीच नाही. पार्टीवेअरमध्ये अशा काठपदरमध्ये आहेत भरपूर, पण मला
पार्टीवेअर पाहिजे आहे साडी, आणि आता उद्या जाऊन घ्यायचं म्हटलं तर तेवढा वेळ पण नाही आहे की ब्लाऊज वगैरे शिवून घ्यायला. तर ते अजून त्यांनी पाठवलेलंच नाही आहे, अजून डिस्पॅच केलेलं नाही. आता काय माहीत कसं होतं, बहुतेक आज केलं डिस्पॅच. तर त्यांना सांगितलं आहे की फास्ट ह्याचं करा, एक्सप्रेस डिलिव्हरी काय ते. तर त्यांना सांगितलं आहे आणि त्यांना खूप बडबडलो आहे पण, कारण जवळजवळ 25 ते 30 एक महिना आधी मी ऑर्डर दिलेली त्यांना. तर निम्म्या क्लिप तर डिलीट झाल्या, कशा झाल्या काय माहीत नाही, चुकून मीच केल्या असतील. तर हा व्लॉग मी इथंच एंड करते. भेटूया अशाच नवीन एका व्लॉगमध्ये, आणि खूप सारं प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या. असंच आपल्या चॅनलला कनेक्ट राहा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.